संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे भक्तिभावाने स्वागत। बारामतीकरांनी जपला सेवाभाव। ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली या जयघोषात मोठ्या भक्तिभावाने गुरुवारी बारामतीकरांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांचे उत्साहात स्वागत केले। बंधूंनो, विठुरायाच्या ओढीने पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यामध्येच विठ्ठलाची मूर्ती पाहून त्यांची मनोभावे सेवा करण्याचा वसा बारामतीकरांनी अनेक वर्षापासून घेतला आहे। अगदी बरेच वर्षापासून ही वारी पंढरपूरला जात असते। वारकऱ्यांच्या दिंड्याचा असा ताफा आणि वरचेवर दरवर्षी दिंड्या वाढत चालल्या आहेत। याचं कारण भक्तिमार्ग हा कधीही छोटा नसतो आणि या भक्तीतून पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी आपलं सगळं दुःख विसरून सगळे भक्त रामकृष्ण हरी माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली माऊली असा गजर करत टाळ चिपळ्यांच्या आवाजामध्ये पांडुरंगाला साथ घालतात। असे आबालवृद्ध, लहान वृद्ध सगळे मंडळी, महिला अगदी देहभान विसरून या बारामतीच्या वेशीवर आले आणि बारामतीकर हे कुठल्याही याच्यामध्ये कामामध्ये मागे नसतात। ही परंपरा बारामतीकराची आहे आणि म्हणून बारामतीच्या वेशीवर देशमुख चौकामध्ये नगर परिषदेच्या वतीने स्वागत केले। प्रसंगी सर्व प्रतिष्ठित मान्यवर आले आणि दरवर्षीप्रमाणे अनेक मंडळे, संस्था, संघटना वैयक्तिक स्वरूपातील वारकऱ्यांच्या सेवेसाठी बारामतीकर सदैव पुढे येत असतात आणि त्याप्रमाणे उत्सुकपणे पुढे आले। उत्स्फूर्तपणे जागोजागी वारकऱ्यांच्या स्वागताचे फ्लॅक्स, कमानी आणि शारदा प्रांगणामध्ये बघा, या नगर परिषदेच्या भव्य प्रांगणामध्ये असा मंडप उभारलेला आहे आणि येथे पालखी सोहळा विसावला आहे। प्रथमतः रांगेमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेऊन मग बाहेरच्या बाजूला पालखी तळाच्या ही सगळी गर्दी, सगळे वारकरी या ठिकाणी बघा विसावतात आणि हा जो रथ आहे हा संत तुकाराम महाराजांचा रथ, चांदीने मडवलेला अशा ह्या सुंदर आणि देखण्या रथाला सजावटसुद्धा त्याच प्रकारची दररोज केली जाते आणि ही सजावट पाहिल्यानंतर मन मोहून जातं। अशा प्रकारे हे सगळे लोक, सगळे धार्मिक, भाविक, सगळे वृद्ध या ठिकाणी वारीमध्ये सामील होतात आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला या दिंडीबरोबर जात असतात। अशा अनेक दिंड्या या ठिकाणी येतात। ते पहा, पालखीचा रथ ओढण्यासाठी देखणे बैल अगदी माखात उभे आहेत। अतिशय सुंदर प्रकारचं दृश्य, गर्दी, पालखी रथाच्या बैलजोड्याचं दृश्य मोहून टाकतं आणि मनाला अगदी समाधान वाटतं। आणि ही रांग, अगदी रांगेमध्ये दर्शन घेऊन शिस्तीमध्ये गोंधळ नाही, तक्रार नाही, अशा प्रकारचे भाविक या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि प्रसन्न मनाने, भक्तिभावाने सकाळी सकाळी असं वातावरण या ठिकाणी असल्यामुळं दर्शन घेऊन जातात। स्थानिक असतात ते सगळे बारामतीकर येतात या ठिकाणी बघा। अशा प्रकारचं हे सगळं दृश्य मनाला मोहून टाकतं। आता हे दर्शन झाल्यानंतर ही पालखी आता मार्गस्थ होताना दिसते। सगळे वारकरी आपापल्या दिंड्या पालखीच्या बरोबर काय असतात, काय पालखीच्या पाठीमागच्या बाजूला दिंड्या असतात, त्या ठरलेल्या दिंड्या मार्गस्थ असतात पंढरपूर मार्गे। जाता जाता संसार मुक्कामी त्यांचा मुक्काम होणारच आहे। हे पहा, अशा प्रकारचा हा नगारा, हा सुरुवातीला दिंडी गेल्यानंतर हा जो नगारा आहे त्याची ही बैलगाडीमध्ये बघा असा नगारा वाजवला जातो आणि तोही या पालखीबरोबर आहे। असं विहंगमय दृश्य, भक्तिभावाने नटलेलं वैभव बारामतीकरामध्ये या बारामतीकरांनी अनुभवलं आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य वातावरण
या ठिकाणी दिवसभर आपल्याला प्रसन्न वातावरणामध्ये ज्या दिवशी पालखीचं आगमन होतं दरवर्षीप्रमाणे वाट पाहतात बारामतीकर आणि मनसोक्त अशा प्रकारचा भक्तिभावाचा सोहळा, नयनरम्य अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा हा अश्व, 2 अश्व आहेत. हे गोलरिंगण जेव्हा चालू असतं काटेवाडीला तेव्हा त्या ठिकाणी अश्व धावत असतात. त्याच्या पाठीमागे वारकरी संत मंडळी सगळी बरोबर या ठिकाणी शिस्तीमध्ये पालखीच्या पाठीमागे जातात. हा जो नगारा पुढे गेला आहे त्याच्या पुढं पाठीमागं एका शिस्तबद्ध पद्धतीनं सगळे वृद्ध महिला भक्तिभावाने हातामध्ये टाळ घेऊन पांडुरंगाचा अभंग, संत तुकाराम महाराजांचा अभंग गात आनंदानं पंढरपूर जवळ करतात. आणि या पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुरतेनं अगदी पांडुरंग कमरेवर हात देऊन उभा आहे आणि त्याला भेटण्यासाठी हा सगळा वारकरी संप्रदाय निघालेला आहे. अशा प्रकारचं विहंगमय दृश्य पाहून मन मोहून टाकतं. किती सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे बघा. आणि ही सकाळ आपल्याला पुन्हा पुढच्या वर्षी याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दरवर्षी बारामतीकर वाट पाहत असतात या क्षणाची आणि सासरू नयनाने निरोप देण्यासाठी सगळे बारामतीकर पुन्हा पालखीला निरोप देण्यासाठी येत असतात. अशा प्रकारे सगळे वारकरी मंडळी बघा भजन गात गात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. असं जवळजवळ कितीतरी अंतर चालत चालत येतात, परंतु त्यांना कधी थकवा येणार नाही. कारण नामामध्ये किंवा भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की त्याच्यामुळं मनाला कुठल्याही प्रकारचा थकवा न येता अगदी उत्साह वातावरणात सगळे वारकरी निघालेले आहेत. सगळी संत मंडळी भक्तिमार्गाने आपापल्या दिंड्यामध्ये एकत्रितपणे जात असतात. सगळे वेळ सोबत घेऊन महिला असतील त्यांची काळजी घेत हे सगळे वारकरी येतात आणि मग बारामतीतून पूर्णपणे एक मुक्काम करून स्वागतानंतर ते पुढं मार्गस्थ होतात. असा भक्तीचा मळा या बारामतीमध्ये बघायला मिळतो दरवर्षी आणि अनेक मंडळ संस्था संघटना या ठिकाणी मदत करतात. शहरामध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी वारकऱ्यांच्या हस्ते रेनकोट वाटप केलं आहे. रोटरी क्लबच्या वतीने रेनकोट वाटप केले. सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र बारामती मेडिकल फाउंडेशन, शारदा हॉस्पिटल, श्रीनिवास नागरी सहकारी पतसंस्था, सोनू कांबळे मित्र परिवार, सिद्धी गणेश ट्रस्ट मंडळ, बारामती सहकारी बँक सेवा कल्याण संस्था, तेली पंच मारुती ट्रस्ट, सुभाष चौक मित्रमंडळ, विश्व हिंदू अशा अनेक संघटनांनी आपलं सेवा केलेली आहे. आणि म्हणून मुन्ना जाधव मित्रमंडळ, सोमानी ग्रुप, बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ अधिकारी कर्मचारी, कन्हई मित्रमंडळ, शिवयोद्धा ग्रुप, आझाद तरुण मंडळ, अनेक अशी संस्था या ठिकाणी आपलं योगदान करतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात. पंढरपूरला जाता येत नाही, परंतु एक पांडुरंगाच्या पुढे आपली सेवा या ठिकाणी रुजू व्हावी या भक्तिभावाने मदत करता. हे बघा आता संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज जगद्गुरू संत आहेत हे, त्यांची पालखी या ठिकाणी आलेली शिस्तबद्ध पद्धतीनं पालखी मार्गस्थ होत आहे. सगळे भक्तिभावाने दर्शन घेतात. अगदी घाईच आलेले दर्शन घेण्यासाठी पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेले सगळे वारकरी, परंतु काही भक्त संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेऊन तृप्त होतात. अशा प्रकारची दरवर्षी या बारामतीमध्ये एक आनंद सोहळा या ठिकाणी पाहायला मिळतो आणि थोडक्यामध्ये या ठिकाणी ते आनंदाचे क्षण टिपून एक चांगल्या प्रकारचा व्हिडिओ बनवण्याची ही कल्पना आली आणि सुंदर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवून आपल्याला तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. तेव्हा भक्तिभावाने सर्व निघालेले वारकरी हे पहा सर्व मार्गस्थ होत आहेत. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी रामकृष्ण.